नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात नावाच्या ज्योतिषाचा व्हिडिओ खरं तर समोर आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती संतापाची लाट उसळल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्या ज्योतिषासोबत अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे देखील व्हिडिओ आता समोर यायला लागलेले आहेत। खासदार निलेश लंके आहेत माझ्यासोबत, ते देखील त्या ज्योतिषाकडे गेलेले होते। व्हिडिओ बघितला तुम्ही? तो व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि घटना काय घडली होती? सगळ्यात महत्त्वाचं राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये आपण काम करत असताना कुठल्या पण धार्मिक उत्साह असो, कुठल्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी व्हावं लागतं। कुणी असो, मी असो किंवा अनेक कुठल्या पण राजकीय पक्षाचा नेता असो, तो बऱ्याच वेळा समाजाची बांधिलकी जपत असतो आणि आपल्याला दिवसभरामध्ये एक शेड्यूल असतं। कुणी एखाद्याच्या घरभरणीला बोलवतं, कुणी एखाद्याच्या कार्यक्रमाला बोलवतं, कुणी एखाद्या मंदिराच्या भूमिपूजनाला बोलवतं। अशा कार्यक्रमाला आपण सहभागी होत असतं। पण सहभागी होत असताना एखादा व्यक्ती जर विकृतपणे वागत असेल, त्याला तो लोकप्रतिनिधी म्हणा, सामाजिक जीवनामधला कार्यकर्ता तो काय दोषी असतो असं काही नाही। शेवट आपल्याला कोणाच्या आज तुम्ही माझ्याशी चर्चा करता, पण तुमच्या मनात काय आहे, तुमच्या कपाळावर काय लिहिलेलं हे तर मला माहीत नसतं ना। आता बऱ्याच वेळा आम्ही काही कार्यक्रमांना जात असतो, अनेक लोक वेगवेगळे लोक आमच्याबरोबर फोटो काढतात, पण तो फोटो काढल्यानंतर आम्हाला कधीतरी असं सांगितलं जातं की हा फोटो कोणाचा, तुम्ही ओळखलं का? आम्ही सांगतो नाही ओळखला, आम्ही अशा कार्यक्रमाला उतरलं, त्यांनी आमच्याबरोबर फोटो काढला, पण तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असू शकतो। पण ही जी घटना घडली, ही घटना तर अतिशय निंदनीय घटना आहे। ह्या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे। पण आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जात असतो, त्यामुळं आम्हाला असं माहीत नसतं पुढल्या कार्यक्रमाला, एखाद्या कार्यक्रमाला आम्ही जातो, तो माणूस कुठल्या प्रवृत्तीचा आहे, तो पुढील आयुष्यामध्ये कसा वागणार आहे हे माहीत नसतं। आता तुम्ही पाहिलं असेल, माझ्या कार्यालयामध्ये एक 10-20 लोक आता बसलेले आहेत। आता हे नवीन सगळे कार्यकर्ते, महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते, आता यांनी सांगितलं की आमची महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये निवड झाली, पण त्याचं बॅकग्राऊंड, त्याची हिस्ट्री काय माहीत नसते। आता आम्हाला वाटतं आलाय महाराष्ट्रातून, त्याचा आधार तिथे केलं पाहिजे। अशा प्रकारे सामाजिक जीवनामधल्या कार्यकर्त्यांकडून या घटना घडत असतात। तुम्ही जो व्हिडिओमध्ये तुम्ही दिसताय तो व्हिडिओ साधारणतः कधीचा आहे? खरं तर मला पहिलं सांगा, तुम्ही अशोक खरातांना ओळखत होते आधीपासून का आणि आता ओळख? सगळ्यात महत्त्वाचा तो व्हिडिओ मी आता पाहिला दुपारी। मला माझी एक प्रेस झाल्यानंतर मला काही लोकांनी व्हिडिओ दाखवला आहे, असा व्हिडिओ आहे। मी आधी ते त्याच्यात दुर्लक्ष केलं, पण नंतर मला काहींचा फोन आला, त्यात तुम्ही पण दिसता। आता मी थोडं त्या पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आला, हा व्हिडिओ नक्की एक 7-8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असू शकतो। अच्छा, तुम्ही अशोक खरातांना ओळखत आहात का? नेमकं तुम्ही त्या कार्यक्रमाला कशासाठी गेलो होतो? तो कार्यक्रम काय होता, आठवते? बट आता आम्ही धार्मिक कार्यक्रम म्हणल्यानंतर आम्ही कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला जातो। आता मी तरी बऱ्याच गोष्टी अध्यात्माच्या गोष्टी पाळत असतो। म्हणजे सोमवार असो, एकादश असो, एकादशीला एखाद्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलं पाहिजे। उद्या श्रावणी सोमवार असला तर कुठंतरी शंकराच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झालं पाहिजे। महाशिवरात्र असते तर मंदिरात गेलं पाहिजे। गोकुळाष्टमी असली तर श्रीकृष्णाच्या मंदिरात, राधाकृष्णाच्या मंदिरात गेलं पाहिजे। हे सगळे एखाद्या संतांची जयंती असली तर त्या मंदिरात गेलं पाहिजे। हे सगळ्या गोष्टी पाळणारे आम्ही माणसं आहे। त्यामुळं तो कार्यक्रम माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही, पण तो कार्यक्रम जुना आहे। अच्छा, जुना आहे म्हणताय। त्यात रुपाली चाकणकर दिसत आहेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा। त्या रुपाली चाकणकर या त्या बाबाचे पाय धुतानाचे दिसून येत आहे। त्याच्यावरती खूप टीका होती आणि रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची थेट मागणी विरोधी पक्षाकडे। शेवट रुपालीताईंनी तो व्हिडिओ मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 7-8 वर्षापूर्वीचा तरी व्हिडिओ असू शकतो तो। आता तसं वास्तविक राजकारणातून जर बोलायचं म्हणलं तर माणूस टीका टिप्पणी करत असतो, पण जर ठीक आहे, रुपालीताई जरी माझ्या पक्षाच्या नसल्या तरी त्यांनी ज्यावेळेस त्या बाबांची पाय धुतले, पण त्यावेळेस त्यांना तरी काय माहिती आहे बाबांचं पुढील आयुष्यामध्ये। लंके साहेब, तसं नाही। रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या आत्ता अध्यक्ष आहेत। महिलांवरती अत्याचार होत असतील तर ती सगळी जबाबदारी आयोगाकडे जाते आणि आयोगाकडनं त्याच्यावरती कार्य किंवा त्याच्यावरती कारवाई केली जाते। मग आयोगाकडनं जर कारवाई करायची असेल तर जर त्या पदावरती असतील आणि जर त्या घटनेच्या त्या व्यक्तीच्या संबंधित असतील तर त्यांनी बाजूला राहणं गरजेचं। सांगतो ना, रुपालीताई आत्ता अध्यक्ष आहेत। ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस त्या अध्यक्ष होत्या का? नाही।
आणि त्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांना माहीत नाही ना. आज तुमच्याबद्दल समाजाची प्रतिमा, पण भविष्यात तुमच्याकडून काय होऊ शकतं हे त्यांना तरी माहिती का. पण मला एक खात्री आणि विश्वास आहे की त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या कारणाने जी सत्यता आहे त्या सत्यतेच्या पाठीशी त्यांनी पण उभं राहिलं पाहिजे, ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. नाही, निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्यांनी बाजूला आयोगाच्या पदावर न व्हावं ही भूमिका आहे, त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात? शेवट आता ह्या सगळ्या घटनाक्रमांची चौकशी ज्यावेळेस महिला आयोगाकडं शेवट तुम्हाला एक सांगतो, आम्ही एखाद्या न्याय देण्याच्या भूमिकेत असतो. त्यावेळेस आमच्या कुटुंबातला माणूस जरी एखाद्या ठिकाणी दोषी असला तर आम्ही समाजासमोर सांगतो का हा माझ्या कुटुंबातला माणूस दोषी. त्यामुळं त्यांच्याकडे जरी उद्या चौकशी आली, ठीक आहे, माणसाकडून ही चूक नाही, ही ॲक्सिडेंट असतो. एखाद्या माणसाच्या संपर्कात येणं, एखाद्या माणसाचे बोलणं चालणं, एखाद्या माणसाच्या कार्यक्रमाला इव्हेंटला आपण सहभागी होणं, ही त्या ठिकाणी हे असतं. पण ही ज्यावेळेस त्यांच्याकडं त्यांच्याकडं ती निर्णयाची भूमिका येईल त्यावेळेस त्यांनी निपक्षपाती त्यांनीच ती ठोस भूमिका घेतली पाहिजे. बसले माणूस तुम्ही पाहिला असेल, एखादा माणूस जर खरा कार्यक्षम असून तो त्यावेळेस तो देवतेच्या भूमिकेतून न्याय देत असतो. त्यामुळे त्याच्यासमोर ती खुर्ची महत्त्वाची असते, त्या खुर्चीच्या समोर दोषी एखाद्या कौटुंबिक जरी माणूस असला तर त्याला सुद्धा दोषी ठरवणारे अनेक लोक आपण ह्या सामाजिक जीवनामध्ये पाहत असतो. त्यामुळं त्यांच्याकडे जरी उद्या शेवट राजीनामा देणं किंवा राजीनामा घेणं ह्या गोष्टी करण्यापेक्षा उलट त्यांच्याकडून आपण जे अपेक्षित आहे तो रिझल्टची अपेक्षा केली पाहिजे. पण जर त्या पदावरती असतील तर विरोधकांचं म्हणणं आहे की निर्णय मॅनिप्युलेट होऊ शकतो, जे तुम्हीही विरोधी पक्षात आहात पण तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात असं म्हणायचं? आम्ही पाठीशीची भूमिका नाही. शेवट तुम्ही प्रत्येक ठिकाणीच राजकारण करणार आहे का? माझं म्हणणं आहे जो कोणी दोषी आहे ना त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, त्या दोषीवर कारवाई. तुम्ही बऱ्याच वेळा एखाद्या अन्याय अत्याचार होत असतो त्यात सुद्धा राजकारण माणूस कधी करण्याचा प्रयत्न केला जातो, ही चुकीचं आहे. आज तुम्ही पाहिलं असन संगमनेरमध्ये एका 11 अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला झाला. तो कोण आरोपी आहे ना त्याचा शोध घेतला पाहिजे, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. त्याच पद्धतीने ही जी घटना घडली ना यामध्ये जो दोषी आहे ना, जो आरोपी, मग तो कुणी महाराज असो नाही तर एखादा कुणी पण असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची. यामध्ये राजकारण आणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने ज्या महिलांवर अत्याचार झाला ना त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या भूमिकेची आपण सगळ्यांनी सहमत राहिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, अपेक्षा आहे कारवाई होईल? कारण महिला आता तक्रारी करण्यासाठी पुढे येतात, कारण बाबाला अटक केलेली आहे, त्याला कोठडीत पोलिसांनी पाठवलेलं आहे, पण कारवाई पुढे ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे ती होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? झालीच पाहिजे. शेवट माणसाने कधी पण आशावादी राहिलं पाहिजे आणि सकारात्मक पॉझिटिव्ह बाजूने आपण ठाम भूमिका मांडली पाहिजे. बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचा आपण त्या गोष्टीचा रिझल्ट मिळण्याच्या आधीच आपण निगेटिव्हिटी पसरत असतो. नाही हे होणारच नाही, तो रिझल्टच मिळणार नाही, ती गोष्टच अशी. त्यापेक्षा या गोष्टीमध्ये सत्यता बाहेर पडलीच पाहिजे, ह्या भूमिका आपण नेहमी ठेवली पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे खासदार निलेश लंके आहेत आणि त्यांनी नेमकं ती घटना काय घडलेली होती याचं सविस्तर स्पष्टीकरण TV9 मराठीशी बोलताना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मी तिथे होतो, तो 7 ते 8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे असं म्हणत असतानाच दोषीवरती कारवाई केली पाहिजे या भूमिकेशी मात्र निलेश लंके ठाम असताना बघायला मिळतात. पण हे करत असताना मात्र रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरती कुठलंही स्पष्टपणे भूमिका त्यांनी TV9 मराठीशी बोलताना न मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमारसह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.